नमस्कार सहकार्यांनो, मी सहाय्यक निबंधक नितीन मस्के, मुख्यालय पुणे. आपल्याला आता डेझिग्नेशन मास्टर ही शीट कशी भरायची त्याबद्दल सांगणार आहे. तर यामध्ये कॉलम ए हा सिरियल नंबरचा असून कॉलम बी हा डेझिग्नेशनचा आहे, कॉलम सी हा डेझिग्नेशन कोडचा असून कॉलम डी हा डेझिग्नेशन रँकचा आहे. तर आपल्या सहकार आयुक्त कार्यालयाअंतर्गत प्रशासन विभागाची जेवढी पदं आहेत त्या सर्व पदांचा तपशील येथे देण्यात आलेला आहे. तर तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये जो मंजूर आकृतिबंध आहे किंवा सँक्शन पोस्ट आहे त्याचा तपशील येथे नोंदवायचा आहे. आणि जी पद तुमच्या इथे कार्यरत वा रिक्त आहे परंतु मंजूर आहे त्या सर्व पदांचा तपशील या ठिकाणी नोंदवायचा आहे. आता एक प्रश्न विचारला जातो की सर, आमच्यामध्ये एकापेक्षा जास्त असिस्टंट कोऑपरेटिव्ह ऑफिसर आहेत, सिनियर क्लार्क आहेत, ज्युनियर क्लार्क आहेत, तर त्या सर्वांचा तपशील तेवढ्या वेळा इथं नोंदवायचं का? तर नाही. तुमच्या इथं एकापेक्षा जास्त पदं ही कार्यरत जरी असली तरी इथं एकच पद दाखवायचं आहे. आणि अशा पद्धतीनं ही जी माहिती आहे ही स्टँडर्डाइज करण्यात आलेली आहे. आणि ही माहिती याच्यामध्ये फक्त आपल्या इथली मंजूर पद आहे तेवढं ठेवून बाकी पदांचा तपशील येथून काढून टाकायचा आहे. आता थोडक्यात आपण येथे एक बदल पाहून घेऊ की डेझिग्नेशन मास्टर आणि पोस्ट मास्टर याच्यात फरक काय. तर या ठिकाणी आपण बघू तर पद हे जरी डेप्युटी रजिस्ट्रारचं असलं तरी त्याचं संबोधन या ठिकाणी डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार आहे. त्याचं डेझिग्नेशन हे डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार आहे आणि विभागाच्या ठिकाणी ते डिव्हिजनल डेप्युटी रजिस्ट्रार हे होतं, तर तालुक्याच्या ठिकाणी ते केवळ डेप्युटी रजिस्ट्रार हे राहतं. तर या ठिकाणी याच पद्धतीनं डेझिग्नेशन येणार आहे आणि पोस्ट मास्टरमध्ये फक्त ते जे पद आहे त्या पदाचं नाव येणार आहे. ठीक आहे. तर ही जी होती ही डेझिग्नेशन मास्टरची माहिती होती. धन्यवाद.